राज्यात सत्तेसाठी असलेली महायुती आता महाडमध्ये तुटलीये। रायगडच्या राजकारणात मोठा भूकंप। भाजप राष्ट्रवादी एकत्र आणि शिवसेना शिंदे गट एकटा। महायुतीमध्ये पडली फूट। आरपारची ही लढाई नेमकी काय आणि याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होणार, जाणून घेऊया व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेच। राज्याच्या सत्तेत महायुतीचे 3 प्रमुख घटक असताना रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषद निवडणुकीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय। भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सत्तेत भागीदार आहेत। पण महाडमध्ये चित्र आहे युतीतील युती आणि मित्रांचा विरोध। ही महाड टेस्ट महायुतीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं करते। महायुतीतील हा तणाव उघड झाला तो राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या पत्रकार परिषदेतून। तटकरे यांनी थेट भाजप राष्ट्रवादी अशी स्वतंत्र आघाडी जाहीर करून शिवसेना शिंदे गटाला स्पष्टपणे बाजूला सारलंय। त्यांच्या घोषणेनुसार पाहिलं तर महाड नगर परिषदेच्या एकूण 20 जागांपैकी 15 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील आणि 5 जागांवर भाजपचे उमेदवार उभे राहतील। विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार आहे। या घोषणेनंतर महाडमध्ये शिवसेना शिंदे गट आता स्वतंत्रपणे निवडणूक लढणार हे निश्चित झाले। रायगडमध्ये गेली 3 वर्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात पालकमंत्री पदावरून संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष आता पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उघड स्वरूपात दिसतोय। महाडमधील राष्ट्रवादी भाजप एकत्र येत असल्याने शिवसेना शिंदे गटाला प्रतिस्पर्धी नव्हे तर घरचा विरोध जास्त भासणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। म्हणूनच महाडची निवडणूक आता चांगलीच तापू लागली। राष्ट्रवादी भाजप एकत्र निवडणूक लढवत असले तरी महाड नगर परिषदेचा स्वतंत्र जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार आहे। माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी सांगितलं की मागील निवडणुकीतील 80% आश्वासने पूर्ण झाली असून उर्वरित 20% कामे या नव्या जाहीरनाम्यात समाविष्ट असतील। 15 नोव्हेंबरला रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे महाडमध्ये सर्व उमेदवारांची जाहीर घोषणा करणार आहेत। राष्ट्रवादी भाजपचे संयुक्त बॅनर उघडपणे दाखवणारा हा पहिलाच कार्यक्रम असणार आहे। भाजपचे संयुक्त बॅनर उघडपणे दाखवणारा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने राजकीय वर्तुळात त्याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे। महाडमधील ही राजकीय हालचाल आगामी निवडणुकांमध्ये समीकरण बदलू शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। ही निवडणूक आता प्रतिष्ठेची लढत बनली। भाजप राष्ट्रवादी एकत्र आणि शिवसेना शिंदे गट स्वतंत्र अशा नव्या राजकारणाचा रंग आता अधिक गडद होतोय। राज्यातील इतर नगर परिषद निवडणुकांमध्येही अशीच परिस्थिती दिसते का, यावर आता सगळ्यांचंच लक्ष केंद्रित झालंय। थोडक्यात महाडची ही निवडणूक आता प्रतिष्ठेची लढत बनलीये। भाजप राष्ट्रवादी एकत्र आणि शिवसेना शिंदे गट स्वतंत्र महायुतीतील अंतर्गत मतभेदांची ही झलक आता निवडणुकीच्या रूपाने महाराष्ट्रात काय रंग दाखवते यावर सगळ्यांचंच लक्ष लागलंय। राज्यातील इतर नगर परिषद निवडणुकांमध्ये अशीच परिस्थिती दिसते का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, रायगडमधील महायुतीतील ही बिघाडी फक्त महाडपुरतीच मर्यादित राहील की याचा परिणाम राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवरही होईल? तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।